हॅलो स्टुडंट्स, आज मी आपल्यासाठी एक नवीन चॅप्टर घेऊन आलो बघा. की तो एकदम सोपा आहे, परंतु ते आपल्याला काही काही गोष्टी सहज कळत नाही. आजचा चॅप्टर बघा, दिस दीज दॅट अँड दोट्स. हे कसं वापरायचं बघा. म्हणजे दिस कुठं वापरायचं, दीज कुठं वापरायचं, दॅट कुठं वापरायचं, दोट्स कुठं वापरायचं. बघा या ठिकाणी मित्रांनो, माझ्या शाळेमध्ये आम्ही दर सोमवारी इंग्रजी बोलण्याचा आम्ही येतो तास, म्हणजे दिवसभर. तास म्हणजे दिवसभर आपण काय करायचं, इंग्रजी बोलायचं. एखाद्या मुलाला दुसऱ्या मुलाला म्हणायचं की मला मला पेन दे, तर त्यानं काय म्हणायचं, प्लीज गिव्ह मी पेन. किंवा प्लीज गिव्ह मी कंपास, प्लीज गिव्ह मी बुक, प्लीज गिव्ह मी इंग्लिश बुक, प्लीज गिव्ह मी सम वॉटर. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी आम्ही वर्गामध्ये प्रॅक्टिस घेत असतो. म्हणजे बरं, मग सर आता बरेच मुलं काय करतात, मग प्लीज गिव्ह मी धिस बॉल. आता बॉल लांब आहे आणि त्याला धिस म्हणल्यावर चालेल का मित्रांनो? नाही. मग हे कन्फ्यूज दूर करण्यासाठी आजचा हा क्लास आहे बघा. एखादा चेंडू लांब होता आणि त्याला म्हणलं, कालच्या सोमवारी झालं की लांब चेंडू होता आणि प्लीज गिव्ह मी धिस बॉल असं तो म्हणला. माझ्या लक्षात आलं, मी ऑब्झर्व करतो ना, मी वरावून असं बघतो, बघ मुलगा काय बोलत आहे. मग मी त्यांना सांगितलं, अरे बाळा असं नाही, जर चेंडू लांब असेल तर त्याला धिस नाही म्हणायचं, काय म्हणायचं, दॅट म्हणायचं. मग तो त्याला म्हणलं, सर आय एम सॉरी. नाही म्हणलं, असं नाही. पण आपल्याला लक्ष ठेवायचं बा, इंग्रजी अशी आपल्याला चलता बोलता, चलत बोलत खेळत असं आपल्याला शिकायचं आहे. इंग्रजी आपण कसं माहिती का, एकदम सोपी भाषा आहे. इंग्रजीमध्ये काना मात्रा विलांटी अजिबात नाही. म्हणजे असं जसं आपण मराठीमध्ये कला काना का कलांटी की कला करकू का की, म्हणजे असं काना मात्रा विलांटी उकार, असं रस्व दीर्घ अनुस्वार जोड शब्द हे भरपूर आहे. पण इंग्रजीमध्ये तसं आहे का मुलांना? अजिबात नाही. इंग्रजी येणं एवढं सोपं आहे, त्यासाठी आपल्याला पाहिजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जसे माझी मुलं बघा, दुसरीपासून जे म्हणतात, सर आम्हाला काय करायचं आता उद्याच्याला, म्हणजे एक आम्हाला चॅप्टर टाकून द्या, कोणता, जवळ काय लांब काय, एक असेल आणि असेल तर कसं बोलायचं. मग त्यासाठी हा स्पेशल चॅप्टर ओनली फॉर माय स्टुडंट्स अँड ऑल यू, म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा हा चॅप्टर आहे. आणि आमच्या चॅनल जर कोणी नवीन असतील तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, 100% फायदा होईल. माझे दुसरी तिसरीचे मुलं इंग्रजी असं बोलतात नाही, वाचतात, ते चलत चलत बोलतात, घरी सुद्धा म्हणतात. आता एका दिवशी परवाच्या दिवशी मला एका पालकाचा फोन आला, सर म्हणजे तुम्ही आमच्या लेकराला असं काय शिकवायला हो. घरी आली की म्हणते, मम्मी प्लीज गिव्ह मी वॉटर. आता वॉटर ढेकळ कळ ना त्या मम्मीला, ते प्लीज गिव्ह मी वॉटर. तर मग ते त्या पालकाचा मला फोन आला नसो, म्हणजे सर तुम्ही आमच्या लेकराला असं काय शिकवायला हो, लेच इंग्रजी बोलायचं घरात, प्लीज गिव्ह मी वॉटर, प्लीज गिव्ह मी काही म्हणलं की म्हणलं, अरे बाबा असं का नाही. म्हणजे आमच्या मम्मीला पण आलं पाहिजे सर. त्यांची मम्मी पण शिकल्या आहेत चांगल्या, पण एखादी मम्मी जर हे असं त्याची आई, तर तिला पण कळायला लागली किंवा नवीन नवीन शब्द आपण कसे शिकायचे. घरामध्ये ज्या संपूर्ण ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची मी यादी काढली लावली मुलांनी बाबा सगळ्या वस्तूंची यादी केली. फॅन असो, टिफिन असो, प्लेट असो, ग्लास असो, घरामध्ये जेवढं दिसतंय त्याची यादी केली आणि त्या प्रत्येकापासून एक एक वाक्य तयार करायला लावलं. बघा, प्रॅक्टिस, जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपल्याला इंग्रजी येत नाही. पहा, तसं आज आपण दिस दीज दॅट अँड दोज याबद्दलची आपण माहिती बघू. माझे मुलं सर एवढी आम्ही समजा शाळेत जायच्या आधीच सगळे बसतात आणि वाट पाहतात, सर आमचे कधी येतात, आम्हाला इंग्लिश बोलायची. माझ्यासोबत असं दिवसभर किर करतात सगळ्याला लेकराला की इंग्लिश बोल. मग तसंच आपल्याला पण आलं पाहिजे मित्रांनो. आणि जे कोणी पालक माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण तुमच्या मुलाला जर तुम्हाला वाटत असेल माझ्या मुलाला पण इंग्रजी इंग्लिश गुरु आणण्यासारखं काय शिकवतात, त्या मुलांना असं काय शिकवतात की मुलं सुद्धा इंग्रजी बोलतात, लिहितात, वाचतात. तर आपल्या पण मुलांना यावं असेल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ सर्व बघा. बघा मित्रांनो, सोपं या ठिकाणी मी तुम्हाला आज दिस दीज दॅट आणि दोज. मी एका दुकानात गेलो आणि त्याला म्हणलं, प्लीज गिव्ह मी दिस पेन. आता पेन माझ्या जवळ होती, ते डबा होता समोर ठेवला. म्हणलं प्लीज गिव्ह मी दिस पेन. त्यानं मला
ती पेन दिली. आणि लांब असेल तर प्लीज गिव्ह मी दॅट पेन, हे का नाही. म्हणजे पहा म्हणजे जवळ असेल एक एक आपण दिस घेऊ. आता साधं घेऊया, दिस इज अ कॅट. दिस इज अ कॅट म्हणजे काय रे, ही मांजर आहे, बरोबर आहे. आणि तीच मांजर जर लांब असेल तर आपण त्याला दॅट म्हणायचं, बरोबर आलं लक्षात. आता दुसरं वाक्य घेऊ आपण, दिस इज अ बॉल. दिस इज अ बॉल किंवा दिस इज अ बॅट. दिस इज अ बॅट, ही बॅट आहे. हा कुत्रा आहे, हा नाही, ही मांजर आहे. जवळ असेल वस्तू एखादी तर त्यासाठी आपल्याला हे दिस वापरायचं आहे. दिस म्हणलं की एकदम जवळ आलं. आणि एक दिस म्हणलं की अरे एक वस्तू जवळ असली पाहिजे, आणि ती पण एक वस्तू आणि जवळ असलेली, त्याला आपण दिस वापरायचं आहे. दिस इज अ कॅट, दिस इज अ बॅट. आणि असेल तर आता पहा, आता हे झालं दिस. दिस म्हणजे काय पण घ्या ना तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. दिस इज अ बॉल, दिस इज अ कॅट, दिस इज अ डॉग, दिस इज अ गर्ल, दिस इज अ बॉय, म्हणजे काही पण म्हणा. दिस इज अ पेन, दिस इज अ फॅन. आणि जर फॅन लांब असेल तर ते आपण दॅट इज अ फॅन म्हणायचं आहे. पहा आता दुसरं वाक्य आपण दिस जी संकल्पना समजली आहे तुम्हाला, असं आपण समजा की जवळ असलेली वस्तू आणि एक असलेली वस्तू. दिस कधी यायचं, जवळ असलेली आणि एक वस्तू असेल तर त्याला आपण दिस घ्यायचं. दॅट आता दीज कशाला वापरायचं, ह्या ही हे लांब म्हणजे अनेक. आता दीज आर पेन्स, पहा इथं या, दीज आर पेन्स म्हणजे काय रे, म्हणजे ह्या पेनी आहेत. अनेक, जवळ पण अनेक. आता पहा, जवळ पण एक असेल तर दीज घ्यायचं आहे, जवळ पण अनेक असेल तर दीज घ्यायचं आहे. ह्या पेनी आहेत. दीज आर बुक्स, ही पुस्तके आहेत. दीज आर बॉईज, ही मुले आहेत. आता मुलं माझ्या जवळ उभी आहेत, वर्गामध्ये आहेत आणि माझ्या जवळ आहेत, तर त्याला दीज आर बॉईज आपण म्हणायचं. दीज आर गर्ल्स, दीज आर बॉईज, दीज आर बुक्स, दीज आर नोटबुक्स, दीज आर कंपास. म्हणजे मी जर वर्गात सांगतो मुलांनो आता दिस वरचे वाक्य करा, मुलं 100 वाक्य करा, दीज वरचे करा. त्यांना एकदा संकल्पना स्पष्ट झाली, त्यांच्या लक्षात आलं की दीज म्हणजे काय, जवळ असलेल्या पण अनेक. अनेकसाठी आपण आर घेतो, एक सिंगल असेल एक वचनासाठी इज घेतो, अनेकसाठी आपण आर घेतो. मग त्यांच्या संघ आता तुमच्या विद्यार्थी मित्रांनो संकल्पना लक्षात आहे की दीज म्हणजे जवळ आणि एक वस्तू, बरोबर आहे. दीज म्हणजे जवळ पण अनेक वस्तू असतील तर त्याला पण दीज घ्यायचं आहे. लक्षात दोन संकल्पना समजलेल्या असतील तुम्हाला. आता तिसरा मुद्दा घ्या, पहा. तिसरा मुद्दा असा आहे की दॅट म्हणजे काय. दॅट म्हणजे तो, ती, ते. आता पहा, दॅट इज अ, पहा इथं घेऊ आपण दॅट, पहा लक्ष द्या इकडं, दॅट इज अ ट्री. आता पहा बरं, दॅट म्हणजे ते झाड आहे. आता झाड आहे पण जवळ आहे का, जवळ असलं दिस इज अ ट्री म्हणा. तर मी समजा झाडापाशी उभा आहे असा आणि हातला असं जवळ आहे, समजा एकदम जवळ असत, दिस इज अ ट्री. पण दॅट म्हणजे काय रे मित्रांनो, दॅट म्हणजे ते झाड लांब आहे, म्हणजे लांबच्या झाडाला आपण दॅट म्हणायचं आणि तिकडे बोर्ड दाखवायचं दॅट इज अ ट्री. आता काय पण घ्या ना, दॅट इज अ डॉग, दॅट इज अ कॅट, दॅट इज अ मॅट, दॅट इज अ फॅट, दॅट इज काय म्हणजे फॅट नाही ना, म्हणजे आपण कोणते पण लांबची वस्तू असेल आणि त्याला आपण जर बोलायचं असेल तर त्याला दॅट म्हणायचं आहे. हे पण समजलं तुम्हाला. आता दोज, पहा आता शेवटचा मुद्दा घ्या की दोज म्हणजे काय. सर आम्हाला दीज आणि दोज कळणार, आता काय करा. एक मुलगा म्हणला वर्गामध्ये, सर म्हणते दीज आणि दोज काय. मी म्हणलं एकदम सोपा बाळा, आपला व्हिडिओ बघ, ते लक्षात येते. उद्या व्हिडिओ केला, उद्या करून टाका म्हणलं व्हिडिओ. आता आज गेल्यावर बघतो मला तो म्हणतो सर थँक्यू. पहा म्हणजे काय बघा, दोज म्हणजे काय, अनेक वस्तू पण लांब असलेल्या. पहा, दीज म्हणजे अनेक वस्तू पण जवळ असलेल्या, आणि दोज म्हणजे अनेक वस्तू पण लांब असल्या. पहा दोज
आणि त्यासाठी आर, दोज आर. आता एखादी लांबची वस्तू घ्या बरं, दोज आर टायगर्स. वाघ आहेत, पण कुठे आहेत मुलांना? लांब आहेत. एखादी लांब वस्तू असेल, लांब आहेत, त्याला पण काय पण घ्या ना तुम्ही, कोणत्याही वस्तूचं नाव, कोणते अनेक वस्तू असतील, प्राणी असतील, पुस्तके असतील, काय पण असेल तर त्याला आपण दोज घ्यायचं आहे. आता पहा, त्याचबरोबर आपण हे करत असताना एखाद्या ठिकाण असेल किंवा एखादं वस्तूचं नाव असेल किंवा एखाद्या संग्रहालयाचं नाव असेल, त्याला आपण दिस आणि दॅटचा वापर सिंगल साठी करत असतो आणि दिस आणि दोचा वापर आपण म्हणजे अनेकच असतील तर त्यासाठी करत असतो. पहा मित्रांनो, एवढा व्हिडिओ एकदम सोपा आहे. व्हिडिओ म्हणजे तात्पर्य की हे चॅप्टर फार महत्वाचं आणि हे आपल्या डोक्यात फिट ठेवा. आता मी तुम्हाला 4 महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत आणि नक्की तुम्ही काय करा, माझ्या विद्यार्थ्यांनी एक काम आहे की तुम्ही शाळेत येण्यापूर्वी तुम्ही काय करा, दिस वरचे 10 वाक्य, 10 दिस, दीज, दॅट आणि दोज, याच्यात प्रत्येकी 10 वाक्य मला शाळेत त्यांनी घेऊन आणा. आणि बाकीचे जे नवीन माझ्या चॅनलला बघणारे विद्यार्थी आहेत त्यांनी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करा, येस नो पाठवा. माझा व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही काय करा, ते 10 वाक्य मला लिहून पाठवा. जर तुम्हाला इंग्रजीची आवड असेल तर, नाहीतर कसं आहे, आम्ही सांगत राहतो, तुम्ही ऐकता आणि पुढे जाता, त्याला काही मतलब येणार नाही आणि तुम्हाला इंग्रजी येणार पण नाही. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. Sharing is caring. It is the most word. Thank you.